नौदलाची बोट चालवणाऱ्या चालक आणि इतर जबाबदार व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। नौदलाच्या संबंधितांवरती गुन्ह्याची नोंद झाली आहे। बचावासाठी धावलेल्या नाथराम चौधरींच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईमध्ये एलिफंटाला जाणारी बोट बुडून 13 जणांचा मृत्यू झालाय आणि या प्रकरणी आता स्पीड बोट चालकावरती आणि इतर संबंधितांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे। कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेने निघालेली नीलकमल ही प्रवासी बोट समुद्रात बुडाली। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 10 प्रवासी आणि 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार करणार आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। समुद्रातून प्रवास सुरू असताना नीलकमल बोटीला भारतीय नौदलाच्या स्पीड बोटची जोरदार धडक बसली। नौदलाच्या ज्या बोटीनं धडक दिली त्या बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरू होती अशी प्राथमिक माहिती मिळतेय। इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडला की आणखी काही इतर कारणं आहेत हे आता चौकशीनंतर समोर येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या दुर्घटनेसंदर्भात काय माहिती दिली आहे आपण पाहूया। ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे। सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे। यामध्ये 3 नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे। जे काही मृतक आहेत त्या मृतकांना 5 लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल। आणि या बोट दुर्घटनेचे साक्षीदार ठरलेल्या प्रवाशांसोबत एबीपी माझानं संवाद साधला आणि त्यांनी सांगितलेला थरा ऐकून आमच्याही अंगावर काटा उभा राहिला। मैं इधर से 3:30 की बोट का अंदर चढ़ा। मैं 10 किलोमीटर तक जाया। वो छोटा बोट है ना, स्पीड बोट ऐसा घुमा के मेरा बोट को डैश किया। मेरा बोट का अंदर पानी आ रहा है। वो ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो। मैं ऊपर से नीचे आके लाइफ जैकेट पहन के टाइम पे अंदर पूरा पानी आया, बोट उल्टा हो गया। मैं बोट्स का ऊपर जाके पानी पे स्विमिंग करने के 15 मिनट स्विमिंग किया और दूसरा बोट आके मेरे को बच के इधर लाया। कितने लोग थे बोट में जब ये बोट डूबी तब कितने लोग थे अंदर? वो बोट का अंदर 100+ आदमी है और छोटा छोटा बच्चा बहुत फैमिली से 100+ से। लाइफ जैकेट भी नहीं दिया पहले। वो पानी आने के टाइम पे ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो। तो कितने टाइम के बाद रेस्क्यू किया गया आपको? 15 मिनट 20 मिनट लगा। आणि अपघातासंदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी देखील एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया। जे मोऱ्याला देवीचं हॉस्पिटल आहे तर त्या ठिकाणी 10 डेड बॉडी आहेत। एक छोटी मुलगी आहे, 4 महिला आहेत आणि 5 पुरुष आहेत आणि इथे सुद्धा एक छोट्या मुलाची डेड बॉडी आलेली आहे। असे 11 डेथ आपल्या जिल्ह्यामध्ये जे ते रिपोर्ट होऊन आपल्या दवाखान्यात त्याची नोंद झालेली आहे। आता त्याची पुढची काय जी लीगल प्रक्रिया असेल तर ती लीगल प्रक्रिया पुढची ती केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।